मी जिथे राहत होतो, मी नारायण पेठेत राहत होतो पुण्यातला, आणि तिकडचा हा किस्सा आहे. माझ्या आयुष्यात घडलेला पहिला भूताचा किस्सा, जो मी ऑन कॅमेरा सांगणार आहे. तो सगळेजण झोपल्याच्या नंतर रात्री तो जोर जोरात बोंबलत उठला, मला सोडा, मला सोडा, मला नेऊ नका, मला यायचं नाहीये. आणि माझं असं झालं, आता ही मुलगी आहे, मी कसं टच करू, पाय पकडू, आणि असं समज की तू मूठ बंद केली आहे आणि असं असं ते काहीतरी जात आहे. बऱ्याच वेळेला आरोप केला जातो की तुम्ही अंधश्रद्धा पसरवत आहे. म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये नसणे याचा अर्थ जगात अशी पॉवर नाही असं होत नाही. सरपटत आला, तिच्या छातीवर बसला, तिचा गळा दाबला, तेव्हा पूर्ण ब्लॅक पपिल्स, बुबुळ पूर्ण ब्लॅक. ती मला म्हणाली, तुझ्या मागच्या सीटवर बसलो. ओ काय म्हणतो, हो माय, शहारे इथपर्यंत आले, शहारे. मी ना पूर्वी मामाच्या गावाला गेलो ना, की माझा गावातला सगळ्यात भारी अनुभव काय असायचा माहिती आहे? तर तो असायचा, रात्री लाईटी जायच्या आणि लाईट्स गेल्या की सगळ्यांनी एकत्र बसणं आणि भूतांचे किस्से, देवांचे किस्से, असे किस्से ज्याला आपण आजच्या भाषेत पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी म्हणतो, की जे अनुभवतात सगळे, पण लॉजिकली जेव्हा विचार करायला जातो तेव्हा ते कुठेच बसत नाहीत. आणि अशाच गप्पा मारायला माझे 2 मित्र आज माझ्यासोबत आले, जे भटकत असतात राना वनात, महाराष्ट्राच्या बाहेर. एकाचं नाव आहे ओंकार ओक, ज्याला सगळे गुगल मॅप म्हणतात, राईट. आणि दुसरा मित्र सुबोध हत्तरकी. हे दोघं प्रचंड फिरलेले आहेत आणि त्यांनी वेगवेगळे अनुभव बघितलेत, ऐकलेत, अनुभवलेत, आणि यांचे किस्से ऐकले तर आज तुम्हाला गुजबम्स आल्याशिवाय राहणार नाहीत. आणि ऑब्व्हियसली मी बसलो तर माझे पण काही किस्से असणार आहेत, भूतांचे, देवांचे, वगैरे वगैरे. चला सुरू करू. ओमकारजी, तुम्ही सांगा तुमचा किस्सा. हा मी ऐकलेला किस्सा आहे. महाराष्ट्रातलं एक अतिशय सुप्रसिद्ध ठिकाण. एक पुण्यातलाच ग्रुप तिथे भटकायला गेलेला होता आणि त्यांनी रात्री त्या ठिकाणाचं एक्सप्लोरेशन करायचं किंवा तिथे चालत जायचं असं ठरवलेलं होतं. रात्री साधारणपणे 2-2:30 वाजले असतील. सो त्यांनी असं ठरवलं की ओपन माळराने तिथेच आपण मुक्काम करून उद्या सकाळी उठून जाऊया. सगळी यंग मुलं, 15-16 जण. त्यांच्यात एक मुलगा पहिल्यांदाच अशा ठिकाणी आलेला होता भटकायला, आणि सगळेजण झोपल्याच्या नंतर रात्री तो जोर जोरात बोंबलत उठला, मला सोडा, मला सोडा, मला नेऊ नका, मला यायचं नाहीये. आणि त्यांनी सगळ्यांची झोप उडवली. लोक जागी झाली. त्याला उठवलं तरी तो त्या, म्हणजे झोपलेला होता तो, उठून बसला तरी तो त्या भानामध्ये बोलतच होता, ओरडतच होता. तर त्यांच्यातल्या एकाने खाडकन त्याच्या मुस्कडात वाजवली. त्यावेळेला तो भानावर आला. त्याला विचार, काय झालं तुला? तो म्हणाला, 2 लोक माझ्या स्वप्नात आले होते आणि ते मला हाताला ओढून नेत होते. तो लोक अरे काय वेळ आहे काय म्हणे, पहिल्यांदा तू एकतर अशा ठिकाणी आलाय, त्याच्यात आपण रस्ता चुकल्यासारखं झालंय, त्याच्यात अंधार आहे, त्याच्यात रात्रीचे 3 वाजलेत वगैरे वगैरे, सगळं सायकॉलॉजी गेले, काही होत नसतं. तो म्हटला, अरे नाही, असं गप रे, झोप तू, असं म्हणून त्याला झोपवलं. दुसऱ्याशी सकाळी ते निघाले. त्यांना काही वेळाने वाट सापडली. तर ज्या ठिकाणी ते गेले ना, त्या ठिकाणी एक मंदिर आहे, मंदिराच्या शेजारी एक विहीर आहे. तर तिथे थोडीफार लोक होती, काही पोलीस वगैरे आलेले होते, आणि हे तिथनं पास होत असताना त्यांना असं वाटलं गर्दी कंट्रोल करण्यासाठी तिथे पोलीस आले. त्यावेळेला त्यांच्यातल्या एकाने तिथल्या कोणाला तरी विचारलं की काय चाललं इकडे. काही जण त्या तलावामध्ये उतरलेले होते. त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की काल एक ग्रुप इथे आंघोळीसाठी उतरला आणि त्यातले 2 जण बुडाले तिथे, त्यांचं बॉडी रिकव्हरीचं काम चालू आहे असेल. म्हणून ह्यांनी ज्याला पुढे जायला सुरुवात केली त्याला हा जो कालचा मुलगा होता त्यांनी थैथयाट करायला सुरुवात केली की तुम्हाला अक्कल आहे का, माझ्यासारख्या माणसाला तुम्ही अशा जागेवर आणता की जिथे नवीन माणसाची फाटू शकते, मी परत अशा ट्रेकला येणार नाही. तर लोक म्हणली काय झालं? त्यांनी असं बोट दाखवलं. त्या विहिरीतनं ज्या 2 बॉड्या बाहेर आल्या होत्या, तो म्हणाला हेच 2 काल रात्री मला न्यायला आले होते. माझ्याकडे पण असे 2-3 किस्से आहेत. त्यातला टॉपचा ऐकायचा आहे मला. टॉपचा आहे होतो, जे जो थोडा लांबपर्यंत चालेल. गाड फाटली नाही तर पैसे परत येतात. पुण्याजवळ एक ट्रेकला गेलो आम्ही, आणि
आणि तिथे गटारी असते ना, गटारीला सगळे रिसॉर्टवर बंगल्यावर इथे तिथे पडलेले असतात. आता तेव्हा आमच्यासारखी भटकणारी लोक आहेत ना, अशा टायमाला चांगला चान्स असतो की तेव्हा फेमस ठिकाणी गर्दी कमी असते जिथे एक्सप्लोअर कर. आणि आम्ही अशा ठिकाणी मुद्दाम स्टेवाला लोकेशन घेतो जिथे गावं पण रिकामी असतात, व्यवस्थित राहता येतं, गावातल्यांशी बोलता येतं. तर तो 2017-18च्या आसपास पावसाळ्यातला गटारीच्या आसपासचा सॅटर्डे संडे आलेला. त्याला सांगितलं आम्ही 10-15 जण येतो आहे आणि एरवी त्याच्याकडे फुल बुकिंग असते, त्यामुळे रात्री राहायचं म्हटलं तर म्हणजे गैरसोयणी होते बरेच असे. तर प्रॉपर घर, वाडा टाईप घर, शेणाने सारवलेली जमीन आणि आतल्यात इंटरकनेक्टवाले बरेच दरवाजे, ते जसं ह्याने सांगितलं की वॉशरूम इथून तिथून, आणि टिपिकल लाकडाचा वासा वगैरे आहे तसं. आम्ही शुक्रवारी रात्री मुंबईतून निघालो, खोपोलीत आलो आणि तिथून मग पुणे ते खोपोलीच्या मध्ये तो स्पॉट आहे आणि ओव्हरनाईट चालायचं होतं ऑफरोडने 4 ते 5 तास. आणि मोठा रोड आहे त्या वरच्या गावापर्यंत जायला. 4-5 तास म्हटलं टॉर्च घेऊन चालूया. आणि आमच्यासोबत एक मुलगी पण आलेली जी आधी 2-3 ट्रेकला आलेली आमच्यासोबत फिरायला. तर ती जास्त बोल ना इंट्रोवर्ट होती, ती बोलायची नाही जास्त कोणाशी, पण आम्ही मजा म्हणजे खेचायचो तिची असं. तर चालता चालताना ती किंचाळलीमध्येच रस्त्यात आणि माझ्या स्टोऱ्या चालू होत्या. मला वाटलं झाला अनुभव, आणि ती खाली बघून किंचाळते पायाखाली. आणि लिटरली आता ही मी ट्रॅक पॅन्ट घातली आहे, मला दिसतं आहे आणि सगळे बघत आहेत, असा हात आहे ना, हात असा, ही समजा ट्रॅक पॅन्ट आहे, हा पाय आहे माझा, असं काहीतरी आत जात आहे इथून. आणि माझं असं झालं आता ही मुलगी आहे, मी कसं टच करू, पाय पकडू, आणि असं समज की तू मूठ बंद केली आहे आणि असं असं ते काहीतरी जात आहे. आणि रात्रीचे याच्यावरनं दिसतंय पण हां, म्हणजे हा समज ही ट्रॅक पॅन्ट आहे माझी आणि हा पाय आहे. आता कॅमेऱ्यामध्ये पाय दिसणार नाही म्हणून मी ते दाखवत नाही. समजा हा पाय आहे, ही ट्रॅक पॅन्ट आहे, हे असं असं जात आहे आणि ती किंचाळते जोरजोरात, म्हणजे तिला ते फील होतं, आम्हाला दिसतंय. आणि ना खरं सांगू, असं ते असं असं आहे बा, असं असं असं. आणि माझ्याकडे ना तेव्हा खरं आहे, हो खरं आहे, ऐकून तर घे पुढे. मी ना एक पावसाळा जरी असला ना तरी ते थोडा घाम वगैरे येतो आणि म्हणून एक नॅपकिन ठेवलेला. तर मी म्हटलं तर हात लावायला कसा तरी वाटत होता, जसं काय पकडू, आणि म्हटलं काय जर असेल प्राणी वगैरे तर चावेल आणि दुसरा काय असेल तर बाधायला नको म्हटलं. मी काय केलं, तो माझ्या गळ्यातला नॅपकिन काढला आणि तिच्या ढोपराच्या वर बांधून टाकला, तिथे काय असेल ना तिथे जाणार नाही. आणि जसं पॅन्ट झटकली ना तर तो खरोखर एवढं बेडूक निघाला मोठा. ही स्टोरी झाली. आम्ही गावात गेलो, दुसऱ्या दिवशी एक्सप्लोअर केलं, गाव पूर्ण रिकामी, आमचा ग्रुप आणि दुसरा एक ग्रुप. तिची तर फाटलेलीच, हे आता असं झालं आहे आणि रिअलमध्ये काय व्हायला नको. आता तू ना ऐकलं असशील ना की दरवाजा असतो ना गावातला, दारात कोणी झोपायचं नाही, किंवा रात्रीचे राखणदार किंवा क्षेत्रपाल वगैरे असतात ना, ते फिरतात ना, ते त्यांच्या वाटेत तू आला ना तर तू कुठेतरी फेकला जातो दुसरीकडे, तर त्यांची जागा सोडून झोपायचं. आणि आम्ही जिथे झोपलेलो ना त्या घरात पूर्ण असं जे वारलेले लोक असतात ना त्यांचे फोटो लावून ठेवलेले, आणि 2 लाईनमध्ये झोपलो. लेडीज अशा वर भिंतीकडे झोपलेल्या, आम्ही जेंट्स पायाखाली असं म्हणजे खाली. आणि रात्रीचे 2-3 वाजले असतील. ही शनिवारची रात्र आहे. शनिवारी आम्ही पूर्ण एक्सप्लोअर केलं, रात्री जेवलो, मस्त जेवलो आणि झोपलो. 2 ते 2:30 वाजता तीच मुलगी किंचाळून उठली. तर माझं असं झालं, अरे परत काय हे, म्हणजे कालचा कॉमेडी किस्सा झाला आहे आता. आणि माझा मोटरोलाचा फोन होता तेव्हा, तो मोटरोलाचे तुला फोन आठवत असेल, शेक केल्यावर ते लाईट चालू होते, ते 2017-18ची गोष्ट आहे. बघितलं आणि टॉर्च असतो ना आपला, टॉर्च तू मारशील ना तर टॉर्च लांब जातो पण जास्त एरिया कवर नाही करत. पण तुझा मोबाईलची फ्लॅशलाईट असते ना ती एवढाच एरिया कवर करते. आणि ही लिटरली पाय असे करून अशी बसली, केस पुढे. कम ऑन, हे खरं आहे. मी म्हटलं हे तरी कॉमेडी नसावं आता. तिला आणि आमच्यासोबत एक होती, ती थोडी 40+ एज असेल तिचा, राजेश्री म्हणून. मी म्हटलं बघ काय, तिने काहीच बोलायला तयार नाही. आता पाणी वगैरे मारलं, ती शुद्धीवर आली. तिने काय सांगावं की जो मेन डोअर आहे ना, मेन डोअरवरून कोणतरी आलं. आता तिला हे माहीत नाही ते स्वप्न आहे की खरं आहे. सरपटत आलं, तिच्या छातीवर बसलं, तिचा गळा दाबला आणि त्या बाईने जेव्हा स्वतःचे केस वर केले ना तेव्हा पूर्ण ब्लॅक पपिल्स, बुबुळ पूर्ण ब्लॅक, तिने तिला गळा दाबून ठेवला आणि तिला श्वास घ्यायला होत नव्हता.
ती किंचाळून उठली तेव्हा ती अशी बसून राहिली, तेव्हा ती शुद्धीवर आली. नंतर मी आधी ते फोटो बघितले, म्हटलं माफ करा, म्हटलं असं चुकून, म्हटलं असं आम्ही वाटेत झोपलोय वगैरे, आणि ती दरवाज्यातच झोपलेली. आम्ही म्हटलेलं दरवाज्यात झोपू नका. तो किस्सा झाला पाणी वगैरे, आणि तिचं असं झालेलं कधी ते संपतं आणि कधी घरी जाते, कधी सकाळ होते. परत झोपले सगळे. हे किती वाजता, मी 2 ते 2:30 3:30च्या आसपास झालं. मला नीट झोप लागे ना. परत असं झालं ना की तिच्या जागेवर दुसरी मुलगी झोपली. ती बोलली एक्सचेंज हो, चला तर आमच्या दोघींच्या मध्ये झोपतो. तिच्या जागेवर दुसरी आली. सेम किस्सा, ही परत किंचाळून उठली. कोण? सेकंडवाली मुलगी. सेम, हां, सेम बसले. आता माझं असं झालं नाही, आता म्हटलं आत्ता आपल्याला बी अवेअर, म्हणजे बाकीच्यांनी अवेअर राहिलं पाहिजे, नंतर एकदा ते हिप्नोटाईज वगैरे झालं ना मग केस जाईल हातातून. आता तिला पण खडबडून जागं केलं. म्हटलं काय? तर ती बोलते कोणतरी इथून गेलं. माझा मित्र होता बाजूला झोपलेला. मी म्हटलं मी होतो, सांग. तर बोलला अरे हा सुबोध होता, पाणी प्यायला उठलेला. मग ती थोडी रिलॅक्स झाली. पण ती बोलते नाही, तो दरवाजा उघडा होता, त्या दरवाजातून कोणतरी बाई अशी क्रॉल करत आली, लहान बाळ कसं क्रॉल करत जातं, आणि सेम तिने हिच्या छातीवर बसली, केस मागे केले. हे तिला फील होत आहे स्वप्नात. आता ते स्वप्नात होत आहे ते पहिलीचा समजू शकतो, पण हाच किस्सा तिच्यासोबत पण घडतोय. आणि ते जो बोलतं काळे भुबुळ, आणि तिने असे केस फिरवले, आणि ती बोलते मला, मी खडबडून अशीच किंचाळून उठली, मला काहीच कळत नाही. आणि ती मुलगी ना धीट होती एकदम, म्हणजे म्हणतात ना अशी लेडीज ट्रेक लीडर म्हणू शकतो तिला, तसं बिंदास. हां, तिच्यासोबत हे घडतंय. मी म्हटलं हे काहीतरी विचित्र आहे. आता 4-4:30 झालेत, आणि आपण आता जरा अवेअर राहूया. आणि कसं अशा टायमाला ना गावातली लोक पण खरं काय सांगत नाही, कारण त्यांना माहीत असतं खरं कळलं ना तर लोक यायची बंद होतील आपल्याकडे. आणि मग नंतर आम्ही एक ठरवलं की दरवाज्यात झोपू नका. मग दरवाज्यात कोणी झोपलं नाही तेव्हा. आणि सो असे किस्से असतात. मग तेव्हा आम्ही एक काम केलं, जे फोटो होते लागलेले घरात, आता आम्हाला माहीत नाही ना ते काय नक्की, तर ती एखादी पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी तिथून ये जा करत असेल, तिच्या वाटेत आम्ही झोपलो असू. बरं, ते गावातल्यांनी असं पण नव्हतं सांगितलं की दरवाजा वाट सोडून झोपा, तर तशी हिंड दिली असती तर आमची आधीच फाटली असती. अरे असं का बोलले ते. मला एकदम याच्या किस्स्यावरनं आठवलं. एक दर्गा आहे जिथे भूत उतरवली जातात किंवा हे असं काहीतरी. सो मी शाळेत जॉबला असताना एकांनी मला तिकडे नेलं होतं, तर त्या दर्ग्यामध्ये. आणि नॉर्मल असं दर्गा आहे ना, नॉर्मल बघत होतो, असं काय प्रार्थनास्थळ आहे तसं बघत होतो मी. आणि नॉर्मल असं आजूबाजूला लोक चालत आहेत, जसं आजूबाजूला चालतात एका दर्ग्याच्या बाहेरच्या अंगणात वगैरे, असं चवडीत पडवीत काही गप्पा वगैरे मारतात वगैरे, सगळे असे चालत आहेत. आणि संध्याकाळी 6ला तिकडे एक ठोका वाजवतात. मी त्या दर्ग्याचं नाव नाही घेणार, पुणे जिल्ह्यात येतो दर्गा. आणि त्यांनी ठोका वाजवला, टंग टंग टंग, आणि माणूस असं असं चालतो, अरे बोल. आणि एकदम असे सगळे विचित्र वाकडे झाले, एकदम पॉज, स्टॅच्यू गेलं, फ्रीज, सगळे फ्रीज. पहिली घंटा वाजली, सगळे फ्रीज झाले. मी बघत बसलो. काय, दुसरी घंटा वाजली, सगळ्यांनी पोझिशन बदलली पण फ्रीजमध्येच. आणि तिसऱ्या घंटेला टांग टांग टांगला सगळे नाचायला लागले. म्हटलं हे काय? ते अंगातलं जे असतं ते बाहेर येतं. आणि हे मी आयुष्यात, तू विचार कर ना, नॉर्मल सगळे अरे हां काय कसं सगळे हायवे करतात, एकदम सगळे असे, हे मी आयुष्यात पहिल्यांदा बघितलं होतं. आणि हे मला तेव्हा कळलं की भूतं काढणं म्हणजे काय असतं, आणि ते एक बेल काय काय करू शकते. ही माझ्यासाठी पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी होती. माझी फाटली रे, की काय आजूबाजूला चाललंय. नाही, आणि भूतं काढली जातात ना, मला वाटतं कुठलं ते महाराष्ट्रात गाणगापूर आहे. काही व्हिडिओ वगैरे बघतो, लोक कशावर चालतात. अरे मग बघ, याला कसं चुकीचं. बरं, त्यांच्या घरच्यांचे अनुभव वेगळे आहेत रे, तुम्ही त्यांना येड्यात काढून मोकळे नाही. बरं, त्याचं सायंटिफिकली पण उत्तर बऱ्याचदा मिळत नाही. बऱ्याच वेळेला आरोप केला जातात की तुम्ही अंधश्रद्धा पसरवताय, ठीक आहे, किंवा आम्ही इतके वर्ष ट्रॅव्हल करतोय, आम्ही इतके वर्ष भारताच्या बाहेर फिरतोय, महाराष्ट्रात फिरतोय, इकडे फिरतोय, तिकडे फिरतोय, काहीच आम्हाला दिसलं नाही. मला समूह असं वाटतं ना, ती एक वेळ यावी लागते. बरोबर. म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये नसणे याचा अर्थ जगात अशी पॉवर नाही असं होत नाही. ओके, म्हणजे तुमच्या गाडीचा अपघात झाला नाही म्हणजे जगात अपघातच होत नाहीत असं नसतं. नाही, इव्हन मी आत्ता त्या याला पण प्रयागराजला पण गेलो होतो, तर काही लोकांशी मी थोडं एक तासभर फिरायला गेलो होतो, एकटाच गेलो होतो. सो तेव्हा मी काही अघोरींना भेटलो. त्यांच्याकडचे किस्से ऐकून मला असं झालं की अरे
काय आहे ते म्हणजे बरं ते खोटं बोलून ते काय मला त्यांना मिळणार नव्हतं, मला मिळणार नव्हतं. पण याला आपण ह्या पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी ह्या जगात घडतात, लोक अनुभवतात, तुम्हाला अनुभव नाही आले म्हणून तुम्ही नकारताय. ठीक आहे, हा तुमचा विषय आहे. पण दुसऱ्याच्या अनुभवाला चूक पण नाही ठरू शकत, कारण की जेव्हा ते सांगतात, बरं मी माझा स्वतःचा पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीचा किंवा मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात आज कॅमेरासमोर सांगणार आहे की माझ्या आयुष्यात घडलेला भूताचा किस्सा मी तुला सांगतो. माझ्या आयुष्यात घडलेला पहिला भूताचा किस्सा जो मी ऑन कॅमेरा आज सांगणार आहे. तो मी जिथे राहत होतो, मी नारायणपेठेत राहत होतो पुण्यातला, आणि तिकडचा हा किस्सा आहे. आता नारायणपेठेतली लोक मला शिव्या घालतील, पण असू दे, मी राहत होतो आणि काही त्याच्यात हे नाही. सो आमच्या वाड्याला लागून एक दुसरा वाडा होता, आणि म्हणजे तुला जुने वाडे आठवत असतील तर जिन्यावरनं तुला शेजारच्या वाड्याचं अंगण दिसणं किंवा हे अगदी पुण्यात कॉमन आहे. सो मी वाड्याचा जिना, म्हणजे माझं घर आमचं पहिल्या मजल्यावर होतं. सो तो जिन्यावरनं चढत जात असताना शेजारच्या वाड्याचं अंगण दिसायचं. रोज रात्री साधारण मी क्लासवरनं यायचो 8च्या आसपास, 8च्या सुमारास यायचो, आणि वर जाताना मला एक खाली आजोबा दिसायचे. आणि तसा काही त्या वाड्याशी तसा कॉन्टॅक्ट नव्हता, पण ते आजोबा दिसायचे, मी त्यांना हाय बाय करायचो. आणि रोज त्यांचं एक काम, ते सिगरेट ओढत बसायचे उभ्या त्या याच्यामध्ये, आणि पॅरलल जिने होते त्यांच्या वाड्याचा आणि आमच्या वाड्याचा. सो ते सिगरेट ओढायचे. एकदा दोनदा मी त्यांना बघितलं, आणि पांढऱ्या ड्रेसमध्ये रोज शांत ते सिगरेट ओढायचे. याच्यापेक्षा माझी आणि त्यांची ओळख नाही. योगायोगाने एका कार्यक्रमानिमित्त का कुठल्या तरी याच्यानिमित्त मी माझ्या घरच्या आई होती का मावशी मला लक्षात नाही, पण कोणातरी सोबत त्यांच्या घरी गेलो होतो. आणि त्याला जवळपास आम्ही तिकडे राहायला एक 4 वर्ष झाली असतील, आणि 4थ्या वर्षी मी गेलो असेल तिकडे. आणि तिथे गेलो, आणि मी त्या काकांचा फोटो त्या फ्रेमवर बघितला, ज्याला हार घातला आहे चंदनाचा. आणि मला कळेच ना, मला वाटलं यांचा भाऊ असेल, यांच्यासारखंच दिसणार कोणतरी इथे राहत असेल. इतकं नॅचरल माझ्यासाठी, मग भूत डोक्यात येणार. मी दिवसा गेलो त्यांच्या घरी, दिवसा तो मला फोटो दिसतोय. आणि म्हणलं यांना कुठंतरी बघितलं, यांचे भाऊ असतात का खाली, असं त्या आजींना विचारलं. तर म्हणले नाही रे, हे तर एकुलते एक आहेत, आणि माझे मिस्टर आहेत, यांना जाऊन झाली एक 4.5-5 वर्ष. हे जे बापरे फिलिंग होतं, याच्याहीपेक्षा फाटून माझी हातात आली. म्हणलं मी काय, आणि ऑब्विसली त्यानंतर माझी फाटायला लागली रे क्लासवरनं घरी जाताना. सुरुवात झाली. करेक्ट. म्हणजे भेंडी, आता मी लेफ्ट साईडला बघू कसं, मला लेफ्ट साईडला बघायचीच हिंमत होईना. मी 3-4 दिवस नाही बघितलं, मी बघूच शकत नाही तिकडे. असं झालं एक्झॅक्टली. मी बघितलंच नाही तिकडे. आता तेव्हा कोणी रॅन्डम माणसाने आवाज जरी दिला असता तरी तुझी फाटले. हा, तेच ते की मला संतोष जुवेकरच झाला की मी बघूच शकत नाही तिकडे. आणि असं झालं. आणि पण नाही करता करता साधारण एक 5-6 दिवसांनी बघितलं, आणि ते काका त्याच्यानंतर आयुष्यात मला परत दिसले नाही. ना की त्या काकांनी मला हार्म केलं. बरं, आमची अशी ती बोलाचालाची म्हणतात तशी ओळख होती, हातवारे करणं तेवढं, किंवा ते मला कधी कधी हाय बाय करायचे, पण त्याच्यानंतर नाही दिसले. अरे, आणि मला आज सुद्धा ते उत्तर अनुत्तरितच आहे की काय होतं हे. किस्सा सांगतो तुला आता याच्यावरनं. अगेन एक, मी नाव नाही सांगणार, महाराष्ट्रातलं एक ठिकाण, तिथं आमचा एक मित्र गेलेला होता. तर एका डोंगरावर त्याला चढून जायचं होतं वरती बघायला. तर गंमत अशी झाली की ज्या वेळेला तो तिथे पायथ्याला पोहोचला त्यावेळेला ते CID मध्ये नाही का ते बंदवाली टेप असते बघ, कॉशन. हा, कॉशन, म्हणजे सील केला होता येलो. हा, तर तो एरिया सील केला होता. आणि ऑड डे होता, म्हणजे असंही नाही शनिवार रविवार, बरं ही गोष्ट 2004-5 वगैरे आहे. तर त्यांनी गावामध्ये विचारलं की हे काय किस्सा झाला इथे. त्याला त्यांनी सांगितलं की वरती त्या डोंगरावर एक खून करून बॉडी पडलेली आहे, आणि पोलीस आता इन्व्हेस्टिगेशनसाठी चालले. तो म्हटलं आईला आता एवढ्या लांब आलोय, म्हणजे खूप लांब आहे ते ठिकाण पुण्यापासून. तर तो म्हणाला आता काही झालं, तो पण असंच बरं काय, असं काही नसतं बरं काय. आणि प्रॉपर 2 जण. ओके. तर त्यांनी एका गावकऱ्याला पटवलं दोघांनी, आणि त्यांनी असं सांगितलं की आम्ही तुला 1,000 रुपये, म्हणजे आत्ताचे 5-6 हजार झाले त्यावेळेचे, त्यावेळेला गाईडला 100-150-200 रुपये एखाद्या डोंगरावर जाण्यासाठी दिले जायचे, फार तर काही गाडी तर घ्यायचे पण नाहीत. तर आम्ही तुला देतो आणि आम्हाला एका आडवाट्याने घेऊन जा, कारण पोलीस जस्ट अराईव्ह होऊन ते सगळं सील करून असं ते म्हणजे खालचं चौकशी, खालची चौकशी वगैरे, हे मला असं वाटतं त्यांचं वरती जाण्याचं सुरू व्हायचं होतं, बाकी होतं अजून. तर हे 2 जणांना त्या गावातल्या माणसांनी, त्याला तर शेवटी काय 1,000 रुपये मिळतात म्हणल्यावर तो म्हणला चला ठीक आहे, म्हणून त्यांनी भुलवून नेलं. तर ज्याला ते त्या डोंगराच्या माथ्यावर पोचले तर तिथे समोरच ती बॉडी पडलेली होती, आणि ती बॉडी कोणीतरी जाळून मारलेली होती.
कदाचित आधी भोसकला असेल, नंतर जाळून मारला असेल. पुरुषाची ती बॉडी पडलेली होती. आता या साहेबांनी त्याचे फोटो काढले. ठीक आहे, म्हणजे विश्वास नाहीचं लेवल कुठपर्यंत जाऊ शकते बघ. त्यांनी ते फोटो काढल्याच्या नंतर तो जे त्यांना फिरायचं होतं तो फिरला आणि त्याच आडवाटेने उतरून खाली आला. ज्यावेळेला तो त्याच्या घरी गेला परत, त्याच्यानंतर 1-2 दिवसांनी त्याला असा एक्सपिरियन्स आला की पूर्वी तू बघितलंस ना सूरज, तर आपले बेड जे असायचे, म्हणजे हे आता 2010च्या आधीची वगैरे गोष्ट तू इमॅजिन कर, की बऱ्याचशा बेड्सना ते खाली कंपार्टमेंट नसायचे, त्याला आपण ते काय म्हणतो सामान वगैरे हा, ठेवायला नाही ठेवायचं तसं ती त्याला, जागा. ते तसं नसायचं, ती ट्रॉली वगैरे नसायची. ओपन कॉट असायचं. कॉट कॉट असायची कॉट basically. कॉट खाट ज्याला आपण म्हणतो खाट तशी. ज्याला हा, म्हणतो, बरोबर. जसं हॉस्पिटल लाकडाची हा, खाट हा, वगैरे हा, तशी. हा. तर तो त्या कॉटवर झोपलेला होता आणि त्याला त्या कॉटच्या खालनं कोणीतरी असं, म्हणजे तो वरती झोपलाय, ही कॉट आहे, खाल्लं असं असं कोणीतरी फील झालं तसं. असं मारतंय आणि तो खडबडून जागा झाला एकदम. तर त्याला असं वाटलं की कारण तो राहायला पुण्यापासून पण खूप लांब आहे, तो विदर्भामध्ये राहिलाय, तर ट्रॅव्हल खूप झालेलं होतं किंवा असं काहीतरी त्याचा स्ट्रेस असू शकतो वगैरे. आणि ते आफ्टरऑल सगळं बघितल्याचं नाही म्हणलं तरी 1% राहतं ना, की अरे आपण ह्या डोंगराच्या भटकंतीसाठी आलो होतो आणि इथे असं घडलं होतं वगैरे वगैरे. तर त्याला ते खालनं ज्या वेळेला असं आलं तर तो उठला आणि त्यांनी खाली असं वाकून बघितलं, त्यावेळेला ती बॉडी त्याला खाली दिसली. आता हाईट ऐक, ती बॉडी कुशीवर अशी होती, कुशीवर, आणि ती त्याकडे अशी बघत होती. तो जो माणूस, तीच अवस्था, हा जळलेलं, म्हणजे अंगावर ज्या- जखमा आहेत, जसं ज्या अवस्थेत त्यांनी जसा हा फोटो बघितलं काढला तसं. तसाच. तर काय होणार त्याचं, ते नको ती जागा फाटली त्याची. आणि तो बंगला होता त्यांचा, तर त्या बंगल्याच्या ते दुसऱ्या मजल्यावर राहायचं. ते खाली धडधड धडधड पायऱ्या उतरून ते रेणुका शहाणे येते ना हा मागके मध्ये, त्या स्टाईलने तो पळत खाली आला आणि खाली सोफ्यावरून झोपला. तर वडिलांनी सकाळी आल्यावरून तर त्याला विचारलं की काय रे तू खाली कसा काय झोपला. तर तो म्हणला काही नाही, ते वरती बरोबर वाटत नव्हतं, काहीतरी त्यांनी कारण ठोकून दिलं. कारण वडिलांचा त्याच्या या सगळ्या ॲक्टिव्हिटीजबद्दल जरा विरोध होता, की सारखा घरातनं बाहेर कशाला जातो, शिकायचं वय ते वगैरे. आता तोच दिवस, म्हणजे ज्या दिवशी तो उठला सकाळी तो दिवस, त्याची आंघोळ वगैरे झाली, तो त्याच पूर्ण सगळ्या झोनमध्ये. आणि आंघोळ झाल्याच्यानंतर ज्याला तो कपडे घ्यायला त्या कपाटाचं त्यांनी ज्याला दार उघडलं, तर ती बॉडी आतनं त्याच्या अंगावर पडते असा त्याला भास झाला. तो कॉन्ज्युरिंगचा सीन आठवतोय का, ती वरनं सेम तसंच काहीतरी. आता अगेन भास होता, ती खरंच पडत होती, वॉट एव्हर जे काही आहे ते. आणि तिथं त्यांनी डिसिजन घेतला आता हे घरी सांगायचं, कारण आता हे मला झेपण्याचं पलीकडचं आहे. थरथर 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 त्याचं सगळं व्हायला लागलेलं होतं. तर त्यांनी फायनली वडिलांना तो सगळा किस्सा सांगितला की मी अशा ठिकाणी गेलेलो होतो आणि असा मी किस्सा केलेला आहे आणि हे काल आणि आज माझ्याबरोबर घडलं आहे. तर वडिलांनी जे काय वडिलांच्या नात्याने जे काय तासायचं त्याला ते तासलं बरोबर, की कशाला जायचं, कशाला करायचं वगैरे वगैरे. पण आता काढणं तर भाग होतं. तर त्यांनी त्यांच्या ओळखीचे जे कोण एक व्यक्ती होते, तर काही ना पॉझिटिव्हली एम्पॉवर्ड लोक असतात बघ, म्हणजे आपण ज्यांना ती काय म्हणतो त्यांना, ती दीक्षा असते Sixth sense वगैरे सिद्धी type असते त्यांना प्रकार. ती. हां. तर त्या पद्धतीचे ते कोणीतरी होते. तर त्यांनी असं सांगितलं की ह्याला हा असा गेलेला होता आणि त्याला काहीतरी विचित्र अनुभव येत आहेत. ओके, बाकी त्यांनी डिटेल्स काहीच दिले नाही, कारण ह्यांनी वडिलांना सांगितलं नव्हतं काय ते, कारण हिंमतच नाही सांगायची. फक्त काहीतरी मला होतंय इथपर्यंतच त्यांनी सांगितलं होतं. तर त्यांनी सांगितलं प्लीज लवकर या तुम्ही, कारण नाहीतर हा मुलगा आमचा हातात न जाईल, इतका तो आता म्हणजे तो पूर्ण मेंटली डिस्टर्ब झालेला आहे. तर ते जे कोण पंडित होते, काका होते, जे कोणी जी ती व्यक्ती होती, ती ज्या क्षणी दाराच्या उंबरठ्यामधून त्यांनी पहिलं पाऊल आतमध्ये टाकलं, ते पाऊल त्यांनी बाहेर घेतलं आणि त्यांनी असं सांगितलं हा आता कुठेतरी डोंगरात गेला होता. आता यांना काय माहिती, यांनी सांगितलं हा कुठेतरी फक्त फिरायला गेलेला होता, एवढंच सांगितलं. आणि हा जिथे डोंगरात गेला होता तिथे ह्याच्याबरोबर त्या डोंगरातलंच कोणीतरी आलेलं आहे. बापरे. आणि ते आता तुमच्या घरात आहे. मग ती सगळी स्टोरी त्यांनी काढून घेतली त्याच्याकडनं, काय झालं होतं वगैरे. आणि मग त्यांनी जे काही करायचं ते केलं आणि त्याला ते प्रकार दिसायचे बंद झाले. त्यावेळेला ह्या व्यक्तीने त्याला असं विचारलं तू प्रोवोक केलंस का काही तिथे, जसं मगाशी मी सांगितलं ना की असं काहीच नसतं वगैरे, त्या एनर्जीला काही तू पोक केलंस का. त्याला त्यांनी सांगितलं मी फोटो काढले. त्याच्यामुळे आता मला नंतर असंही जे मला स्लाइटली आठवतं त्यांनी सांगितल्याचं, ह्या पोर्शनवर मी शुअर नाहीये की मी हे बरोबर ऐकलंय का नाही. त्याला ज्याला त्यांनी ते फोटो
लोड केलं कॉम्प्युटरवर त्यावेळेला त्याला ती बॉडीच दिसत नव्हती. अरे कालच परवा मी एकाशी बोललो, त्याने सांगितलं की मुंबईजवळ तासाभरावर कुठलं धरण आहे, तिथे किस्सा झाला. पोहणारी लोक 4-5 जण तिथे गेले, एक जण व्हिडिओ काढत होता आणि त्यांचा लागला रेस लागली की धरण क्रॉस करून, म्हणजे थोडंसं क्रॉस करून येऊया, आणि पट्टीचे पोहणारे. त्यातला एक जण आला आणि दोघे तिघे पोहतायत पण ते जागेवरच शेवटी खेचून घेतलं. तू गावाकडे ऐकलं असशील की आपण म्हणतो ना, एखाद्या नदीला दरवर्षी कोणतरी एक हवंच असतं, लागतंच, एकाचा बळी वगैरे जे काय ते. आणि तू मगाशी म्हटलं बघ, ते तुला ज्या ते कल्पने पलीकडचं आहे, नंतर त्या आजोबानंतर दिसलेच नाही, किंवा त्यांना काय सांगायचं होतं तुला, या टॉपिकवरनं मी कुठेतरी ऐकलं आहे, म्हणजे जे वयस्कर लोकांकडूनच ऐकलं आहे की ह्याच्यात जे आपण इंग्लिशमध्ये म्हणतो बघ, एंजल अँड डेव्हिल. एंजल म्हणजे चांगली आत्मा, गुड वाईब्स, आणि डेव्हिल म्हणजे कोणतरी नकारार्थी आत्मा असते जिचं काहीतरी राहिलेलं असतं वगैरे. तर हे अकाली मृत्यू आलेले असतात किंवा मग एखाद्याचा अपघाती मृत्यू असतो. तर ह्यांच्यानं त्या असं म्हणतात नाही, शरीर मरतं पण आत्मा मरत नाही. त्यांचं लाईफ सायकल जे असतं ना, ते बऱ्याच त्यांना स्टेप्समधून क्रॉस करून मग मुक्ती मिळते. तर ते कदाचित तसं काहीतरी असेल, त्यांची एखादी इच्छा राहिली असेल, ते कोणातरी दाखवण्याचा प्रयत्न करत असतील की प्रेझेन्स आहे, तर पण त्याचा अजून उलगडा झालेला नाही आहे. एक्झॅक्टली ना. पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीचा तोच मुद्दा आहे की कांतारासारखे मूवी आपण बघतो ना रे. बरं, ती फक्त मूवी आहे का, तर ती प्रथा चालू आहे. सो या ठिकाणी मला असं वाटतं की काहीतरी आहे जे आपल्याला समजत नाहीये, काहीतरी आहे. मग तू त्याला देव म्हण, दानव म्हण, किंवा अजून XYZ म्हण, पण हे चालू आहे. आणि या भारतात अनेक ठिकाणी चालू आहे, शहरांमध्ये पण आहे. आणि गंमत कशी माहिती का सूरज, ह्याच्याबद्दल ओपनली बोललं जातं. हा, नाही बोलणार, खरं तर बोललं पाहिजे. म्हणजे काय माहिती का, एक अवेअरनेस क्रिएट करणं ही एक गोष्ट, आणि एक गंमत म्हणून एक एक्सपिरियन्स सांगणं हे. आणि मी जसं म्हटलं तसं, तुझ्या किंवा तुझ्या ओळखीच्या लोकांना अनुभव आला नाही याचा अर्थ असा होत नाही की जगात कोणालाच येत नाही. तू अनेक यूट्यूब चॅनल्स किंवा ते इन्स्टा आता हँडल्स भरपूर आहेत की ज्याच्यामुळे ते दिसतंय काहीतरी CCTV मध्ये वगैरे. प्रत्येक वेळेला मला तरी ऑनेस्टली वाटत नाही की एडिटिंगच असेल. साक्षीदार हवे असतील तर एक भारी गोष्ट सांगतो. सदाशिव पेठेतल्या पुण्यातली, कारण माझा जन्म सदाशिव पेठेत झालाय, हे अजिबात खोटं नाही. सदाशिव पेठेत जोंधळे चौकात मी राहत होतो, जिथे आता ते तुमचा हत्ती गणपती किंवा काय तुमचं ज्ञानप्रबोधिनी, तिथला किस्सा सांगतो. तिथे तंत्र हंडी व्हायची, दही हंडी असते त्या दिवशी, गोपाळकालेच्या दिवशी तिथे तंत्र हंडी व्हायची. मला अजूनही कळलं नाही, मी खूप लहान होतो, नंतर योगायोगाने ते बंद झालं. एका सोसायटीच्या एकदम आत कुठेतरी याचं कृष्णाचं का कसलं तरी मंदिर होतं, आणि दर हंडी फोडण्याच्या वेळेला आपण दोरीवर बांधतो तशी हंडी बांधली जात नव्हती. मला अजून स्पष्ट आठवतंय, माहीत नाही का, पण बांबू लावले जायचे, बांबूचा एक हे तयार केलं जायचं आणि बांबूवर 5 हंड्या लावल्या जायच्या. आणि दरवर्षी एक ठरलेला माणूस होता, त्याच्या अंगात यायचं, त्याला चाबकाचे फटके दिले जायचे जोर जोरात, आणि सगळे वादन करत असायचे. माझे वडील वादन करायचे, मी बघितलंय त्यांना डोळ्यांनी, हे तर मी विसरूच शकत नाही कधी आयुष्यात, हे लहानपणी घडलेला किस्सा. आणि त्याला इतका अंगात यायचं आणि तो त्याच्यावर पटापट चढायचा, डोक्याने हंडी फोडायचा आणि त्याला काहीच व्हायचं नाही. आणि हे मी बघितलंय की लोक त्याला मारतायत, नेक्स्ट लेवल मारतायत, तरी तो शांत होत नाहीये. आणि त्या माणसाला तू इतर वेळेला बघशील ना, तर त्याच्यासारखा देव माणूस नाही. मग तो कुत्र्यांना अन्न भरवणं, रोज रात्री बिस्किटं देणं, इतका साधा माणूस. आणि त्या दिवशी तू तंत्रहंडीच्या वेळेला बघितलं ना, तर असं वाटायचं की काय, आता ती योगायोगाने प्रथा बंद झाली आणि तिथे आमच्या. पण या सगळ्या गोष्टींचं डॉक्युमेंटेशन होणं गरजेचं. आणि आपण तू बोलतोयस ही मोठी गोष्ट आहे, आत्ताच्या जनरेशनला कळेल तरी. एक्झॅक्टली. वडीलधाऱ्या लोकांना तर माहीतच असेल. म्हणजे जुन्या जाणत्या लोकांनी जर का तिथे तुम्हाला सापडली आज सुद्धा, तर त्यांना विचारा पूर्वीची हंडी इथे कशी व्हायची. जोंधळे चौकात मी बघितलेला किस्सा, आणि इथे तिथली पण लोक तुम्हाला सांगतील की जे जुनी जाणती होती त्यांना विचारा, नवीन लोकांना माहिती. आता तुला एक गंमत सांगतो. अनेकदा आपण प्रत्येक जागेला एक एनर्जी असते. ओके, म्हणजे ह्या रूम पासून ते कुठल्याही एका जागेची पर्टिक्युलर माणसाची पण असते. करेक्ट. आणि अनेकदा असं समजलं जातं की ते जर मिसमॅच झालं तर बऱ्याच वेळेला माणूस अनकम्फर्टेबल होतो किंवा व्हॉट एव्हर. एक महाराष्ट्रातलीच एक जागा, तर तिथे एक धरण आहे. तर माझी एक ओळखीची व्यक्ती तिथे, म्हणजे मैत्रीण म्हणता येईल, तर ती तिथे फिरायला गेली होती. त्यात एक ग्रुप गेला होता आणि त्या धरणाच्या आजूबाजूला बरीच फार्म हाऊसेस वगैरे असं सगळं आहे. तर ह्यांनी रात्री ड्रिंक केलं आणि ज्याचं फार्म हाऊस होतं तो त्यांचा कॉलेजचा मित्र होता. तर तो म्हणाला 11:30, 12, 1, 1:30 वगैरे व्हॉट एव्हर जी अगदी मध्यरात्रीच्या आसपासची वेळ असेल, तर तो म्हणाला आपण जाऊन
थोडीशी चक्कर मारून येऊ कारमधनं. म्हणून यांनी ते कॅन घेतले सगळे, जे काही त्यांचं सामग्री होती, कारण तिथेही जाऊन परत त्यांना पैसे होतं त्या माहोलमध्ये. ते कारमध्ये बसले, त्या एका पर्टिक्युलर स्पॉटला पोहोचले आणि स्पॉटला पोहोचल्याच्या तर त्यांनी ड्रिंकिंग चालू केलं. तर त्यावेळेला त्यांचा असा विषय चालला होता की अरे निगेटिव्ह एनर्जी किंवा अशा ही भूतं वगैरे असे असतात का वगैरे. तर ही जी माझी मैत्रीण होती तिने खिल्ली उडवली. ओके. आणि तिथं तो एक स्टोरी सांगत होता. तर ती म्हणाली असं काही नसतं रे, कुठं असं काय असतं, ते सगळं अंधश्रद्धा आहेत या, असं काहीही घडत नाही. आणि त्यातल्या एक दोघांनी तिला सांगितलं की अगं तो इथला लोकल आहे, त्याला माहिती असणार आहे. नाही 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 रे, फेकतोय तो, असं काही नसणार आहे. ते सगळं त्यांचा कार्यक्रम झाला आणि ते परत आले. कट टू तिचं घर आहे पुण्यामध्ये, ती दुसऱ्या मजल्यावर राहते. ज्या दिवशी ती परत आली त्याच्याच रात्री ती आणि तिचे आई वडील तिघच जण असतात. तर ती तिच्या रूममध्ये एकटी झोपलेली होती आणि तिचा जो बेड आहे त्या बेडला लागून खिडकी आहे, म्हणजे बिल्डिंगची जी खिडकी असते ते तिच्या बेडला लागून आहे. तिच्या डोक्यापाशी तिला काहीतरी जाणवलं त्याच रात्री. आणि आपण जनरली असं साईडला बघतो. मला आत्ता एक आटा आला अंगावर सांगताना. एक इतके केस असलेली आणि स्कूल युनिफॉर्म घातलेली 9वी-10वीतली मुलगी शेजारी थांबली होती आणि ती अशी बघत होती तिच्याकडे आणि खडबडून जागी झाली. तोपर्यंत ती मुलगी अर्थातच ती नव्हती, ती डिसअपिअर. तिला दरदरून घाम फुटला. आता पाणी प्यायला जायचं तरी 2 पावलं चालून जावं लागणार किंवा लाईट लावायचा तरी स्विचबोर्ड लांब होता. तिने काही हिंमत केली नाही. ती रात्र तिने तशीच काढली. 2-3 दिवसांनी असा किस्सा झाला. मला असं वाटतं नेक्स्ट डेच झाला का 2-3 दिवसांनी झाला. आता मी म्हटलं तसं की तिचा जो बेड आहे तो ह्याला चिकटून आहे, खिडकीला चिकटून आहे. तर ती कुशीला वळलेली असताना तीच मुलगी त्याच वेशामध्ये खिडकीच्या बाहेरनं अशी डोकवून आतमध्ये बघत होती आणि ती फक्त बघत होती तिच्याकडे. तर ही उठली आणि उठल्याच्या नंतर तिने तिचं एक जे काय देवाचं तिला म्हणायची सवय होती तर तिने म्हणायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर ती मुलगी डिसॅपिअर झाली. पण ती मुलगी खिडकीच्या बाहेर उभी पण असू शकते ना. दुसऱ्या मजल्यावर कशी उभी दुसऱ्या राहणार? माळ्यावर कोण आणि शाळेचे कपडे घालून बॅग घेऊन रात्रीचं. ते झालं. मग आता घरी सांगायची वेळ आली कारण हिला दरदरून ताप फुटला होता, दरदरून. ज्यावेळेला घरी सांगितलं त्यावेळेला वडील ह्यातले जरा जाणकार किंवा वाचक बिचक असतील तर त्यांनी असं तिला विचारलं की तू आत्ता रिसेंटली कुठे गेली होतीस. ती म्हणाली या ठिकाणी गेलेले होते. काय घडलं तिथे? आता ही ड्रिंक करताय घरी माहिती नव्हतं अर्थातच. मग तिने ते सांगितल्याच्या नंतर आधी त्याच्यावरनं बोलणी बसली. ठीक आहे, तो व्हायचा तो तमाशा झाला. आणि त्याच्यानंतर त्यांनी असं विचारलं की तिथे एक्झॅक्टली काय घडलं. त्यावेळेला तिने असं सांगितलं आम्ही ज्या वेळेला त्या राईडला गेलेलो होतो, ड्राईव्हला गेलेलो होतो, त्यावेळेला मी त्या गोष्टीची चेष्टा केली होती. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला ती क्रॉस एन्क्वायरी झाली त्या मित्राकडे की असं असं दिसते, त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की त्या मुलीलाच गावातल्या एकाने काही करून मारलेलं होतं, ती शाळेतनं परत येत असताना. आणि त्याच्यामुळे ज्या वयात ती गेली, अर्थातच आपण म्हणतो की इच्छा अतृप्त राहतात, व्हॉट एव्हर जे काय असेल ते, तर त्या अस्तित्वाची चेष्टा करणं पण किती महागात पडतो. तिने प्रेझेन्स दाखवला आहे मी. आणि मग वडिलांनी एका स्पेसिफिक देवतेचं काहीतरी तिला करायला सांगितलं आणि तो पूजा वगैरे केल्याच्यानंतर तो त्रास बंद झाला. ऐकाय ना, पण म्हणजे निगेटिव्ह एनर्जीज पण असतात आणि काय काय एनर्जी तुम्ही डिकोड नाही करू शकत, पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह. मी जिथे राहतो आत्ता तर आमची खिडकी आहे, खिडकीच्या समोर असं गॅलरी नसते का सोसायटीला, तशाच गॅलरीतनं एक बाई कॉन्स्टंट आमच्याकडे अशी रोज बघायची. काकू होत्या आणि त्या रोज त्या खिडकीतनं बघायच्या मला. सो बेसिकली मी रिलेशनशिपमध्ये होतो माझ्या बायकोसोबत आणि मध्ये मध्ये ती अशी बघत बसायची तर आम्हाला ऑकवर्ड व्हायचं. आम्ही गप्पा वगैरे मारायचो आमच्या घरी आणि मला फार ऑकवर्ड व्हायचं इव्हेंच्युअली. आणि तेव्हा लहान फार मोठं नव्हतं, काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आणि एक दिवस ती मला दिसली परत,
ज्या दिवशी ती दिसली तेव्हा पहिल्यांदा आयुष्यात ती फक्त असं नॉर्मल बघत बसायची. त्या काकूंना कॅन्सर झाला आणि त्या दिवशी होता म्हणून त्या घरीच असायच्या. काहीतरी इथे हे लावून फडकं लावायच्या, इथे काहीतरी केस हे झाकायच्या आणि अशा बघत बसायच्या. आणि एक दिवस तिने पहिल्यांदा माझ्याशी कॉन्व्हर्सेशन केलं, असं एवढंच कॉन्व्हर्सेशन केलं. मला ते कळेच ना. आणि त्या दिवशी मला कळलं की जेव्हा त्यांनी असं केलं त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या गेल्या. आता कधी कधी मला असं वाटून ह्याला मी निगेटिव्ह एनर्जी नाही म्हणू शकत. तशा पॉझिटिव्ह एनर्जीज पण असतात आणि त्या पण कधी कधी पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीमध्ये जातात. म्हणजे त्याची भीती तर वाटते, पण यार त्यांना तुम्ही निगेटिव्ह नाही म्हणू. तुला माहिती आहे आपण एखाद्या गेलेल्या माणसाचं श्राद्ध घालतो तेव्हा सर्वपित्री अमावस्या. सर्वपित्री अमावस्याचा अर्थ काय की तुमचे जेवढे पूर्वज आहे, एखादा पूर्वज नाही, आता आपल्या आजोबा पणजोबांपर्यंत आपल्याला माहीत असतं, पण तुमची जी आधीचे पण पूर्वज त्यांना आपण एकत्रितपणे त्यांना एक ट्रिब्यूट देतो किंवा त्यांना मान सन्मान करतो. सो माझ्या मते अशा एनर्जीज सुद्धा तुम्हाला सपोर्ट करायला येतात. करेक्ट आहे कॉन्सेप्ट खरं आहे. जसं तुम्ही भटकायला जाता, मी पण अनेक ठिकाणी एखाद्या डोंगरावर वगैरे असं जात असतो आणि असंच तुमच्यासारखंच रात्री जात असतो. मला खूप वेळेला एकटं गेल्यावर अनुभव आलाय की काही ना काही कारणाने कुत्री वरपर्यंत तुमच्यासोबत येतात. झालंय कधी तुमच्यासोबत असं? अनेकदा. आणि मला असे वाटतं की ते समहाव ना ते हेल्प करायला येतात की तुम्ही कुठल्या चुकीच्या एनर्जीमध्ये अडकू नये. आणि असं म्हणतात कुत्री जी असतात ते कालभैरवाची कालभैरवाचं वाहन आहेत कुत्री. आणि कालभैरवाचं कामच असतं की रक्षण करणं माणसं. काळभैरवाचा विषय निघाला म्हणून मी सांगतो, भीमाशंकराच्या जंगलात एक कुत्रा आहे. तो नेहमी मला भेटतो. मी महिन्यातून एकदा तरी भीमाशंकरला जाण्याचा प्रयत्न करतो. देवळात जायला मिळतं नाही मिळतं ती तिथे गेल्यावर, नंतर मी बाहेर तरी बसून असतो, बरं वाटतं. त्या कुत्र्याचा मी फोटो पाठवतो. त्याची हाईट बॉडी बघ. तो एकदा असं झालं, तो कुत्रा आमच्यासोबत चालतोय आणि समोरून 10-12 कुत्र्यांची गँग आली. तर त्यांनी त्याला बघितलं आणि पळाले. तो मी फोटो पाठवून लिटरली विषय निघाला म्हणून सांगतो. काळभैरवाचा जो कुत्रा आहे ना, काळा श्वान, त्यातलंच प्रकार आहे ते. आणि मी बाजूला बसलो त्याच्या आणि त्याची हाईट बॉडी बघ. तो विषय निघाला म्हणून मी काढला आता, त्याचा फोटो पाठ. आणि मला पण फार याच्यावर विश्वास आहे की जेव्हा कधी तुम्ही अशा अंधाऱ्या जागी जाताय ना आणि अरण्य आहे, जंगल आहे, डोंगर आहे, दरी आहे, तर तिथे समहाऊ गावातलं एक कुत्रं येतं म्हणजे. आणि बऱ्याचदा मला ते असल्यामुळे मला खूप बरं वाटलं की कोणतरी सोबत आहे. एक प्रोटेक्टिव्ह एनर्जी तुला जाणवायला लागते. राहतं बरोबर. माझ्यासोबत झालंय ना, समोर झालंय. ती नेगेटिव्ह एनर्जी म्हणता येणार नाही, पण काहीतरी दिसलं ते मी सांगतो. आम्ही एका ठिकाणी भटकंतीला गेलेलो. मोठं म्हणजे बरंच चालायचं होतं आम्हाला. सो असं समज की शुक्रवारी रात्री, शनिवारी पहाटे 3 वाजता ट्रेक किंवा भटकंती आम्ही चालू केलं. आणि ते डायरेक्ट आमचं स्टेचं लोकेशन होतं ना, आणि प्रॉपर टिपिकल गाव होतं ते. आणि तिथून आजूबाजूला काही अप्रोच नाही. म्हणजे तुला मेन तालुक्याच्या ठिकाणी जायचं 2-3 तास चालत जावं लागेल. तिथे आम्हाला पोचायला संध्याकाळ झाली. वेळेच्या आम्ही 2 तास अगोदर पोचलो. आम्ही 4घेच होतो तेव्हा. बॅग वगैरे ठेवल्या. गावातली माणसं पण कामाला गेलेली. ते बोलले की तुम्ही चावी घ्या आमची बाजूच्या घरातून, बॅग ठेवा आणि तुम्ही तुमचं फिरून येता तर फिरून या. तिथून आम्ही एक लोकेशन बघायला गेलो, जे फेमस लोकेशन आहे. तिथून बाय रोड डोंगर उतरून अर्ध्या पाऊण तासावर आहे. आणि ते बघितलं, त्यांना मी ते दाखवलं. मी होतो आणि 3 मित्र होते माझे. आणि तिथून एका देवळात सुद्धा गेलो आम्ही. महादेवाचं मंदिर होतं, प्राचीन मंदिर आहे खूप. दर्शन घेतलं आणि अमावस्या होऊन गेलेली. चंद्रप्रकाश म्हणतात ना, नाच्या बरोबर होतं. म्हणजे जे चांदण्यांचा प्रकाश असतो ना, तेवढंच काय ते. म्हणजे तुझं काही बघ, तू अंधार झाल्यावर ना 15 ते 20 मिनिटात तुझे डोळे यूज टू होतात. मग तू विदाऊट टॉर्च पण चालू शकतो. आणि आम्हाला काय बाय रोड, टार रोड, डांबरी रस्त्यानेच परत यायचं होतं गावात. तर त्यातला एक जण जास्त थकलेला आणि 2 जण पुढे चालत होते. मी त्यांना म्हटलं ठीक आहे, हा रस्ताच पकडून आपल्याला जायचं आहे. जिथे आपण बॅगा ठेवल्या तिकडेच रात्रीचा मुक्काम आहे आपला. आणि आतापर्यंत गावातले आले पण असतील. तुम्ही जावा पुढे. तो 4था थकलाय, मी त्याच्यासोबत हळूहळू येतो. आता आम्ही पोचलो गावात. गावाच्या अलीकडे एक नदीचा ओढा आहे. आणि हिवाळा होऊन गेलेला जस्ट, म्हणजे फेब्रुवारी वगैरे असेल तेव्हाची गोष्ट आहे. आम्ही तिथे भेटलो, म्हणजे ते लोक पोचणार होते घरात. घरी पोचण्याच्या 10 मिनटं आधी त्या ओढ्याजवळ थांबले ते आणि आमची वाट बघत होते. मी पण 4थ्या माणसाला हळूहळू आणलं. मला चल थोडंसंच आहे. कारण आम्ही शुक्रवारी रात्रीपासून चालतो. म्हणजे शुक्रवारी रात्री म्हणजे शनिवारी पहाटेपासून. आणि सकाळी फक्त मध्ये थोडा 1-1 तासाचा हॉल्ट घेतला, ब्रेकफास्ट वगैरे असं किंवा जेवण बांधून घेतलेलं. आता त्याने मला गावात पोचल्यावर मला सांगितलं, आता झोपूया, जेवण कुठे जाऊया नको,
उद्या आपण सकाळी ज्या आपण एंड होईल आपला ट्रेक, तिथे मंदिर आहे एक. तिथे पोचल्यावर मी तुला एक किस्सा सांगतो. आता सांगत नाही, तर दुसरे झोपतील की नाही मला माहीत नाही. मी म्हटलं ठीक आहे सांग. पण ते माझी उत्सुकता खूप होती, काय झालं मला जाणून घ्यायची खास. तर ते देऊळ यायच्या आधीच जंगलातच आम्ही फोटोशूटसाठी थांबलो. त्याला म्हटलं आता सांग. तो बोलतो मी ह्याला घेऊन जसं पुढे गेलो ना, तो बोलतो की तो चालतोय पुढचा पहिला मित्र, हा दुसरा होता, कारण दोघेच पुढे होते. दोघांच्या मध्ये एक साधारण 15-20 फुटांचं अंतर असेल. जो पुढे चालत होता ना, त्याच्या मागे सेकंड, आणि सेकंडवाल्याला एक्सपिरियन्स आला तो, ज्याचा आधी कशावर विश्वास नाही, म्हणजे भूतं असतात किंवा काय. आणि तो बाईक रायडर आहे. तो रात्रीचा ओव्हरनाईट वगैरे रत्नागिरी गावात वगैरे जातो मुंबईतून बाईक असं, आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण तो रात्रीचा सोलो राईड करत असतो. तर तो आधी विश्वास बसत नव्हता. तो म्हणतो की तो चालतोय पुढचा, आणि त्याच्या बाजूला त्याला एक व्यक्ती आकाराचं कोणतरी दिसलं, ट्रान्सपरंट व्हाईट, की चालतं आहे. आणि हा कशावर विश्वास ठेवत नाही. ह्याने काय विचार केला, आपण 24 तास होत आले जवळपास, चालतोय रात्रीपासून, हॅल्युसिनेशन असेल कदाचित त्याचा भाग असेल. आणि म्हटलं जाऊ दे चल. पण त्याला कुठेतरी ते क्लिक झालं की त्याची साथ नाही सोडायची, कळलं. म्हणजे आपण त्याचा फॉलो करूया. म्हणजे तो पुढे जातोय म्हणून मी थकलो म्हणून मी थांबलो असं नाही. त्याला एकटा नको सोडूया, त्याच्यासोबत चालूया. तो पण थकलेलाच पुढचा विचार. आणि हे त्याने आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी सांगितलं. आणि मी 15-20 मिनटं मागे होतो त्या चौथ्या मित्रासोबत. चालतोय. त्याने सांगितलं. ती नंतर 2-3 मिनटं होऊन गेली, 4 मिनटं झाली, 5 मिनटं झाली, वॉट एव्हर जे काय ते, ती आकृती दिसतेच आहे. आता त्याचं थोडं सायंटिफिक डोकं चालायला लागलं की नाही काहीतरी असेलच, चल बाबा, जे आपल्याला दिसत नाही किंवा आपल्याला दिसतंय त्याला कळत नाही असं. नंतर बोलतो लिटरली थोडं एक झाड आलं, कसलं गावातलं झाड होतं ते, म्हणजे लँडमार्क आपण म्हणू शकतो. तिथे त्या आकृतीने ह्याच्या खांद्यावर हात टाकला असं त्याला दिसतंय. आणि हे त्याने जे सांगितलं मी तुला सांगतो, आणि मी होतो तिथे, हे त्याला दिसतंय तसं. आणि पुढे नदीचा जो ब्रिज आला ना, तिथे त्याला आठवलं की आता आपण ह्याला सोडव्या नको. कदाचित ते जर रिअल असेल तर ते जी कोणी एनर्जी आहे ती त्याला त्याच्यासोबत घेऊन जायला नको, कळलं. आणि हा भरकटेल. मग आपण म्हणतो ना चकवा लागला, हे झालं ते झालं, पण रिॲलिटीमध्ये काय झालेलं असतं ते आपल्याला कळत नाही. नशीब ते त्याला दिसत होतं, असं होतं आहे. आणि त्यात भरीसभर म्हणजे आमच्यासोबत जवळपास 15-20 तास होऊन सुद्धा त्या स्टार्टिंग पॉईंटवरून 5 ते 6 कुत्रे आलेले सोबत. ते कुत्रा, एक पण कुत्रा भोकत नाही त्याच्यावर, ते दिसतंय ते. आणि नंतर तो बोलतो जसं ती नदीची वेश आली ना, तू कोकणात किंवा खेडेगावात, पुण्यात असेल कुठेही ऐकलं असेल, वेशीवर एक प्रत्येक गोष्टीची वेश असते बॉर्डर, तिथपर्यंत ती जी एनर्जी असते पॉझिटिव्ह निगेटिव्ह तिची चालते. त्याच्यानंतर ती वेशीच्या बाहेर स्वतःचं काही करू नाही शकत. ते आल्यावर ते गायब. आणि ते कुत्रे पण भोकायचे गायब. आणि त्याने मला दुसऱ्या दिवशी पहाटे किस्सा सांगितला. पण मी म्हटलं, तो घाबरला नव्हता कारण त्याचा विश्वास नव्हता, पण त्याचा आता हळूहळू विश्वास बसायला लागला की कुठेतरी काहीतरी आहे. त्याला भूत म्हणता येणार नाही किंवा काय म्हणता येणार, वॉट एव्हर. आता त्या गोष्टीने त्रास नाही दिला, पण त्याचा विश्वास बसायला लागला त्या गोष्टीवर. का त्याच्यासोबत घडलं, त्याला दिसलं. सो मी मगाशी म्हटलं जसं तुला की जे म्हणतात ना असं काही नसतं किंवा विश्वास ठेव, त्यांना अशा ना तशा स्वरूपात काही ना काही दिसतं. आणि माझं तेव्हा बत्ती पेटली की आम्ही जिथे एंड होणार होतं शंकराचं फेमस मंदिर आहे, आणि आम्ही संध्याकाळी पाया पडून आलेलो, ते पण शंकराचं जुनं मंदिर आहे. कदाचित राखणदार तर नसेल आला तुला मदत करायला, तू थकला आहेस, राखणदार आला तुझ्या खांद्यावर हात टाकला आणि घेऊन गेला, म्हणून कुत्रे भोकले नाहीत. तसं मग अशा गोष्टींवर विश्वास बसायला लागला. म्हणजे भूत म्हणजे नेगेटिव्ह नाही फक्त, पण भीती वाटते. जसं तू आता म्हणालास की निगेटिव्ह एनर्जी असतात, तशा पॉझिटिव्ह अर्थात दानव आहे तर देव नक्कीच आहे जगामध्ये, 100% आहे. फक्त कसं आहे ना की ती ना वेळ, मी मगाशी म्हटलं असं, ती मॅच व्हावी लागते. आणि तुम्ही जर खरे श्रद्धावंत असाल, तुम्ही जर खरे म्हणजे तुमचा नंबर लावावा लागतो खरं सांगायचं, बरोबर. ते अनुभव यायला त्याच्या दरबारामध्ये. एक मी माझ्याबरोबरच घडलेला एक किस्सा सांगतो. आम्ही म्हणजे मी, माझी वाईफ आणि त्याला माझी मुलगी 1.5-2 वर्षाची होती. तर आम्ही कोकणात एका ठिकाणी फिरायला गेलेलो होतो. सो आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये बुकिंग केलेलं होतं तर ऑड डे होता, आणि त्या रिसॉर्टमध्ये आम्ही 3 जण सोडून बाकी कोणी नव्हते, त्या रिसॉर्टचे केअरटेकर, मालक वगैरे. आणि त्यांनी असं सांगितलं की माझा आत्ता जो किचनचा जो स्टाफ आहे तो तुम्ही नेमकं ऑड डेला आलाय, सो तो गावी गेलेला आहे, तर तो विकेंडला तो परत येणार आहे, कारण विकेंडला त्यांच्याकडे अजून एक बुकिंग आहे.
माझी तुम्हाला रिक्वेस्ट अशी आहे की तुम्ही इथे जवळ आमचे एक नातेवाईक राहतात, तुम्ही दुपारचं जेवायला त्यांच्याकडे जा. फेअर इनफ, आम्ही दुपारी त्यांच्याकडे गेलो, पण एवढं काही फार आम्हाला ते भावलं नाही, जेवण इतकं काही खास नव्हतं. तर आम्ही संध्याकाळी जिथे सनसेट बघायला जवळच्याच एका बीचवर गेलो. त्याला मी बायकोला म्हटलं, आपण एक काम करू, आपण इथली जवळची चांगली हॉटेल्स, ज्या घरगुती खानावळी असतात टिपिकल, ज्या छान जेवण बनवून देतात, असं आपण कुठेतरी शोधूया, आसपास विचारू आणि तिथे जेवण करून परत येऊ, कारण सकाळचं आम्हाला काही एवढं आवडलेलं नव्हतं. ती म्हणाली ठीक आहे. मग आम्ही आजूबाजूला चौकशी केली आणि मॅपवर सुद्धा आम्हाला ते ठिकाण दिसलं जिथे ते हॉटेल होतं, आणि मेन रोडला लागूनच ते हॉटेल होतं. तर तिथे आम्ही जेवलो, आणि ते काय असं फार आमच्या जे काय आमचं रिसॉर्ट किंवा फार्म हाऊस, तुम्ही ज्याला वॉटर काय म्हणायचं ते म्हणायचं, ते त्याच्यापासून ते काय फार लांब नव्हतं, 5-6 किलोमीटर जास्तीत जास्त, 10 किलोमीटर पकडून चाला. आणि रात्री आम्ही जेवण केलं आणि नॉर्मल रस्ता, वाहतूक येती जाती वगैरे. 8:30-9ला ज्याला आम्ही जेवण करून बाहेर पडलो, कारण आमच्यावर लहान बाळ आहे, म्हटलं आता आपण परत जाऊया. बरं, 8:30-9 कोकणामध्ये अशी काय फार हल्लीच्या काळामध्ये 25 साली काय फार अशी रात्री 1:30-2 सारखी काय वेळ ते नाही. पण टुरिस्ट स्पॉट. हां, आणि फेमस टुरिस्ट स्पॉट, फेमस. तरी म्हटलं 8:30 झाले तर आपण परत जाऊया. आता आम्ही गाडीतनं निघालोय, मध्ये असा एक आम्हाला पॅच आला की जिथे माझ्या आणि तिच्या दोघांच्या मोबाईलचं नेटवर्क गेलं. माझी मुलगी, तिला मागच्या सीटवर कारच्या बसायला आवडतं, की तिला कोकणात आणि असं होतंच की मध्ये फक्त BSNLचं. हो हो हो, म्हणजे तुम्हाला आयडिया, जिओ, एअरटेल, काय सॅटेलाइट फोन पण चालणार नाहीत कदाचित, काहीतरी वेगळंच असतं ते. आणि त्या मधल्या एका पॅचमध्ये ते नेटवर्क दोघांचंही गेलं. सुदैवाने मॅप आमचा स्क्रीनवर चालू होता, ऑफलाईन मॅप, आणि माझी मुलगी मागच्या सीटवर तिला बसायला आवडतं. एक स्पॉट असा आला की जिथे आमच्या दोघांचंही मोबाईलचं नेटवर्क गेलं, आणि त्या स्पॉटला काहीतरी अशी एक विचित्रच वाईब आली. रात्री मी म्हटलं असं 8:30ची वगैरे वेळ असेल, आणि आम्हाला ना दोघांनी अनकम्फर्टेबल वाटायला लागलं. तर मी मुलीला असा, मी शेजारच्या सीटवर बसलेलो होतो, माझी बायको गाडी चालवत होती, मी तिला असा हात लावला. तर ती ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर बसलेली होती, आणि मी पुढे बसलोय, माझ्या मागची जी सीट आहे त्या खिडकीकडे ती अशी एकटक बघत होती. मी तिला असा हलवण्याचा प्रयत्न केला, तिने माझा हात झटकला. तुझी लहान मुलगी? माझी लहान मुलगी. आणि गाडी नॉर्मल स्पीडला वगैरे? अगदीच, काय लहान मुलगी असं 40-45 आणि रात्र पण आहे. आणि गाड्या, एखाद दुसरी गाडी क्रॉस होत होती. बरं, मी म्हटलं तसं की आजूबाजूला तसं काही भीतीचं वातावरण कुठंच नाही, पण तिनं व्हाईब काहीतरी विचित्र होती. आणि एक स्पॉट असा लागला की पुढे आम्हाला कळत होतं की 1 किलोमीटर जरा झाडी येत, म्हणजे जंगल नाही म्हणता येणार, रस्त्यावर जसं आपल्या इथे जेएम रोडला जशी झाडी आहेत तशी नॉर्मल झाडी आहे. आणि ती एकटक त्या शेजारच्या खिडकीकडे बघत होती. आमच्या उजवीकडनं समुद्र चालू आहे, ऑब्व्हियसली तिला समुद्र आवडतो. तो रात्री दिसणार नाही तरी इतका जवळ होता की त्याचा आवाज येऊ शकतोय, इतके आम्ही जवळनं चाललेलो होतो. आणि एक क्षण असा आला की माझ्या अंगावर काटा उभा राहिला की अरे, हे दोघं जण बरोबर आहेत, आपण, मला मान्य खूप काही उशीर केलेला नाही, पण आपण लवकर अजून पोहोचूया पाहिजे. आणि मी बायकोशी बोलण्याचा प्रयत्न केला, त्याला ती एवढीच म्हटली, थांब जरा, आत्ता काही बोलू नको, आपण उद्या बोलूया याच्यावर. मी शांत बसलो. घाबरली असेल मे बी, वाईब्स जरा हे होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या वेळेला मी उठलो आणि पहिला मी तिला प्रश्न केला की काल आपण त्या रस्त्याने येत होतो, तिथं असं काही खूप काही घाबरण्यासारखं नव्हतं, आजूबाजूला लोक होती वगैरे, पण नेटवर्क नव्हतं. ती एक फक्त तेवढाच एक पॉईंट होता. तुम्हाला शांत का बसायला सांगितलंस? ती मला म्हणाली, तुझ्या मागच्या सीटवर गजानन महाराज बसले. ओ, काय म्हणतो? हो माय, शारे इथपर्यंत आले, शारे. बापरे बापरे, तुझी बायको काही परम भक्त, त्यांच्या पुढे काही नाही जगामध्ये. हो, प्रचिती आली ती. आणि ती मनात काहीतरी तिचं प्रार्थना चालू असतील की तसं रिस्क. पण काय माहिती का, रिस्कची डेफिनेशन वेगळी आहे ना. जिथे मला वाटू शकते तुला वाटणार नाही कदाचित. तेव्हा मला लक्षात आलं, माझी मुलगी जी जनरली बाकीच्या वेळेला सीटवर इकडे तिकडे हालत असते, किंवा तिला समजा आता आई गाडी चालवते, आईशी बोलत, ती इकडे शिफ्ट होते. 2 वर्षाची, त्याच्यामुळे ती चालते, फिरते, पळते व्यवस्थित. ती हालत का नव्हती, ती एकटक तिकडे का बघत? हा, म्हणजे हे भीतीच्या पलीकडचं आहे काहीतरी, म्हणजे वेगळंच आहे, काय नाव नाही, म्हणजे काय म्हणू काय कळत नाही. आणि काय वाटलं असेल बघ, म्हणजे त्यावेळेला की तिला ते क्लिअरली दिसतंय. बरं,
मी म्हणतो चल तिला तो भास झाला असेल, पकडू आपण असं. माझी नॉर्मल इकडून तिकडं फिरणारं आमचं 2 वर्षाचं बाळ एकटक बघत बसलंय की जिकडे बघायला काही व्हिज्युअल्सच नाहीये, फॅसिनेटिंग व्हिज्युअल काही नाही. उलट डावीकडे किमान समुद्राचा आवाज आहे, काहीतरी झाडं बिडं, लाईट बघ, हे बघ, ते बघ करता येत आहेत, काही नाही. मी तरी स्पीचलेस आहे. आणि मला ह्या गोष्टींवर अजून कुठेतरी लक्ष किंवा उजेड पाडण्याची गरज वाटते की आपण ना सहज येड्यात काढतो त्या आजीला जी तुमची नजर काढत असते. हो. तुला काय कळतं. आणि तुम्ही बघा, म्हणजे माझा किंवा माझ्या आजूबाजूच्यांचा पण असा अनुभव आहे की ते नजर काढल्यावर ना हळूहळू आपण बरे होतो किंवा बाहेर ना, हे आपल्याला कळत नाही का, याच्यावर कधी आपण या गोष्टींकडे बघितलंच नाहीये असा प्रश्न पडतो. तुला असं झालंय, तू ऐकलंय किंवा बघितलंय की देवाचा, पॉझिटिव्ह एनर्जीचा, पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीचा एखादा विषय तू? आहेत असे 2 किस्से आहेत. याच किस्स्याला जोडून एक सांगतो. माझे काही मित्र आहेत, म्हणजे माझ्यापेक्षा ते मित्र म्हणता येणार की म्हणजे वडीलधारी लोक आहेत ते, त्यांच्यासोबत मी असतो. त्यांचं सोलापूरला, अक्कलकोटला काहीतरी राजकीय कारणास्तव काम होतं, काहीतरी जागेचा प्रश्न होता वगैरे असं. तर ते म्हणाले की तू पण चल आमच्यासोबत, तुला पण बघायला मिळेल. आणि ही 2017च्या आसपासची गोष्ट आहे. म्हटलं ठीक आहे. आणि शनिवार रविवार सुट्टी, तर म्हटलं जाऊया जरा, सोलापूर पण बघता येईल. फिरण्याचा काही प्लॅन नव्हता. तर त्या देवळाचे विश्वस्त किंवा मग जे काही समितीचे लोक आहेत ना, स्वामी समर्थ मठाचे, म्हणजे आपलं अक्कलकोट, तिथे त्यांनी आम्हाला थोडं, ते मंदिर आय थिंक उशिरापर्यंत थोडं सुरू असतं आणि आम्हाला पोचेपर्यंत कामं आटपून एक संध्याकाळचे 8-9 वगैरे झालेले. आणि आम्हाला दर्शन मिळालं गाभाऱ्यातलं वगैरे जे काय ते. आणि त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की आम्ही तुमची भक्त निवासात चांगली राहण्याची सोय केली आहे, सो तुम्ही थांबा इथे. आता त्यांनी खूप रिक्वेस्ट केली, म्हणजे की थांबा, तुम्ही थांबाच. नाही आता इथे आले तेवढ्या लांब. आम्ही म्हटलं नाही, उद्या सगळ्यांना कामाला जायचं आहे. ज्यांचं 1-2 जणांचे दुकानं होती, ते म्हटलं दुकान आम्ही नाही उघडलं तर बंद राहणार आणि कस्टमर मग तेवढा त्यांना प्रॉब्लेम होतो. तर आम्ही काही करून निघतो, रात्री 12ला निघतो आणि सकाळी 6-7-8पर्यंत पोचू. आम्ही जेवलो, त्यांच्या आग्रहाखातर आम्ही जेवलो तिथे. मी म्हटलं राहायला नंतर येतो. तो बोलतो नाही, स्वामींची इच्छा आहे आणि योग जुळून आला आहे तुमचा. आणि आसपास काहीतरी सणवार होऊन गेलेलं तेव्हा, ते जसं तू म्हणालास मग अशी तिथी आणि असं तसं. आम्ही नाही थांबलो, कारण सगळ्यांनाच जायचं होतं आणि मेजॉरिटी ऑफ म्हणजे 5-6 जणांमधले म्हणले नाही जाऊया. आता तू सोलापूरवरून, अक्कलकोटवरून निघालास, तुला पुण्यात यायला किती वेळ लागेल हायवेने? रोड रिकामी आहे, 4 तास रात्रीचा. आणि सुसाट सरळ रस्ता आहे तो, उजनी धरणाचा जो रस्ता आहे तो सरळ सोट रस्ता आहे. कुठे काय तुला ब्रेक मारायचं नाही, काय नाही. आणि दणकट गाडी 80-90च्या स्पीडला चालवत होतं. आम्ही रात्री 12-1ला निघालो. आम्ही पुण्यात किती वाजेपर्यंत यायला पाहिजे होतं सकाळी, तू सांग? जास्तीत जास्त सकाळचे 10 वाजले, 11 वाजले तरी आमचा तो रस्ता संपतच नाही आहे. बोल, रस्ता संपत नाही आहे. आणि असं आता झालं की जाणार आता, म्हणजे दुपारी घरी पोचायचं आणि असं. तर ते पुणे येण्याच्या अलीकडे जो सोलापूर हायवे ना, तो तुला माहीत असेल, सरळच आहे एकदम. आणि जसं ते मी जसं म्हटलं ना की तिथेच वेळ झाला आम्हाला. तो गाडी पळवतोय मध्ये, तो बोलला ड्रायव्हर पण चेंज झाला दुसरा. आणि मी बऱ्यापैकी झोपेत होतो, मी झोपलेलो आणि मीच सगळ्यात लहान त्यांच्यामध्ये. म्हटलं येत. आणि मला तेवढी काही आयडिया नव्हती तेव्हा, तो रोड पहिल्यांदा यूज केलेला मी. आणि त्याच्या आधीही मी कधी गेलो नव्हतो अक्कलकोटला, असं की म्हणजे जायचं. आणि हे योगायोगाने जुळून आलेलं. 2 दिवसाआधी समजलं निघायचं आहे आणि आम्ही तसं निघालो. समोर जवळपास एक 200-300 मीटरपर्यंत आपली नजर जाते, हायवे सरळ आहे ना. एका ट्रकचा टायर चालत्या ट्रकमधून निघाला आणि तो आम्हाला कळतोय की आता तो आमच्याच दिशेने येतोय. आमची गाडी पण 70-80च्या स्पीडला, तो स्पीडने येतोय आला आणि झपकन साईडने निघून गेला. आणि ते काहीच कळत नव्हतं, रे अजून पुणे आलं नाही आहे आणि हे घडतंय. नंतर आम्हाला असं डाऊट आला, आम्ही गाडी लावली, चहा वगैरे घेतला, की स्वामींची इच्छा होती थांबण्याचं. आणि त्या इच्छेला झुगारून कदाचित आम्ही निघालो. आणि स्वामींनी पण यासाठी थांबवलं असेल रात्री, की तुम्ही इथे थांबा आणि दुसऱ्या दिवशी सुखरूप जावा सकाळी. आणि जर आताताईपणा करत गेलात तर असे प्रसंग येऊ शकतात, रात्रीचा ॲक्सिडेंट होणं किंवा जे काय ते व्हॉटेवर.
आणि झोप पूर्ण झालेली नसणार. आणि ती माफी मागितली. म्हटलं नाही, नेक्स्ट टाईम येणार तर पूर्ण रात्र थांबणार असं. सो त्याच्यातून आम्हाला बाहेर काढलं. म्हणजे तो एक प्रत्यय आला तो, आणि मागच्या कुठल्याच गाडीला नाही लागला तो टायर. आणि ट्रकला माहिती आहे ते पाठीमागे 2 टायर असतात, त्यातला एक निघालेला तो, आणि एवढ्या स्पीडला. आणि तर एवढ्या स्पीडला जर आपटला असता तर गाडीचा चक्काचूर होणार होता आमच्या. तेव्हा आम्ही माफी वगैरे मागितली, की असं चूक झाली आणि असं परत होणार नाही. तेव्हा एक अर्ध्या पाऊण तासात पुणे आला. पुण्यातून मग आम्ही दुपारी जेवायला घरी पोचलो. सो असा हा पण पॉझिटिव्ह किस्सा एक आहे, की म्हणजे स्वामींनी कुठे दर्शन नाही दिलं, पण आम्हाला प्रत्यय आणलं की असं आहे. आणि स्वामींचं तू बघशील ना, की ते असं म्हणतात ना, खूप प्रेमळ आहेत, कडक स्वभावाचे पण आहेत, पण त्याहून जास्त प्रेमळ पण आहेत. तर आम्ही जर ऐकलं नाही तर स्वामींनी आम्हाला दाखवलंय बघा असं पण होऊ शकतं. सो असे बरेच किस्से असतात. हा मला याच्यावरनं एक अक्कलकोटचा जो किस्सा आठवला. हे मी 5वी-6वीला असतानाची गोष्ट आहे. ते आपल्याकडे अजूनही बघ, तुळजापूर, गाणगापूर, अक्कलकोट असं ते करतात. तर आमचं मला आठवतं त्यामुळे तुळजापूर का गाणगापूर 2 पैकी एक काहीतरी झालं. मी 4थी, 5वी, 6वी वॉटेवर ज्या वेळेला, मला ते क्लिअरली आठवत नाही आधी काय झालं त्यातलं. आणि संध्याकाळी 6ला आम्ही अक्कलकोटला पोचणं अपेक्षित होतं. तर आमची गाडी बंद पडली रस्त्यामध्ये. आता इनिशियल प्लॅन असा होता की आज रात्री अक्कलकोटला जाऊन मुक्काम करायचा, दुसऱ्या दिवशी सकाळी दर्शन घ्यायचं, ब्रेकफास्ट करायचा आणि निघायचं. येता येता कदाचित पंढरपूर वगैरे, मला फेअरली आठवतं त्याप्रमाणे असं काहीतरी प्लॅन होता. पण आम्ही 10-10:30ला आम्ही निघायचं असं डोक्यात ठेवलेलं होतं. तर गाडी बंद पडली. गाडी बंद पडल्याच्यानंतर बरं, ही गोष्ट आहे 2001 वगैरे आय गेस त्यावेळेची. आणि ऑब्व्हियसली आत्तासारखी काही डेव्हलपमेंट त्यावेळेला त्या भागामध्ये नव्हती. आणि ते ड्रायव्हरने प्रचंड प्रयत्न केले, ते खटपट पण काही व्हायला तयार नाही. तर माझे वडील आणि माझा मामा एखादा किलोमीटर पुढे चालून गेल्याच्यानंतर एक चहाची टपरी लागली. आणि त्यांनी असं सांगितलं, ते शेवटी परिस्थिती सांगितली की लहान मुलं आहेत गाडीमध्ये आणि आम्हाला अक्कलकोटला यायचं. आणि तिथनं ज्या पॉईंटला बंद पडली तिथनं अक्कलकोट एक 50 किलोमीटर असं धरून झालं. ओके. साधारणपणे तेवढंच अंतर होतं. म्हणजे कन्सिडरेबल एक सव्वा तासाचा तर वेळ 100% लागणार होता. तर तो काय म्हणाला की ह्या संपूर्ण भागामध्ये 6-6:30 झाले तर एकच गॅरेज आहे आणि जे कदाचित बंद झालं असण्याची शक्यता आहे. तर तुम्ही काय करा, तुम्ही मागणं येणारी एखादी जी ST असते किंवा जी कुठली गाडी असेल ती पहिली तुम्ही पकडा आणि तुम्ही आधी फॅमिली अक्कलकोटला पोचवा. तुमची गाडीचं आपल्याला काय ते बघता येईल. त्यावेळेला फोन नाही, तर 2001-2 साली तुलाही माहिती आहे की एवढा काय कम्युनिकेशन नाही, काही नाही. आता तो गॅरेजवाला त्या गॅरेजमध्येच राहतो का जवळपासच्या गावात राहतो का ते कुठून येतो, काहीही पत्ता नव्हता. तर आम्ही एक 15-20 मिनटं वाट बघितल्याच्यानंतर मागणं एक बस आली. त्या बसमध्ये आम्ही बसलो आणि त्यांनी अक्कलकोटच्या जवळपास कुठेतरी सोडलं आणि आम्ही फायनली गेलो. आता प्लॅन नेहमीसारखाच, रात्री आम्ही पोचलोय. तर त्या ड्रायव्हरला आम्ही असं सांगितलं होतं की इथे जवळपास जर गावामध्ये चुकून कोणाच्या घरी फोन असेल, ठीक आहे, तर हा भक्तनिवासाचा नंबर आहे आणि तू त्यांना फोन करून फक्त आमच्या नावाचं हे सांग की तुझं स्टेटस काय आहे ते, ठीक आहे. ठीक आहे म्हणाला. आता हे तर गोष्ट दुरापास्तच होती की त्याला तो फोन सापडणं, गावामध्ये शोधणं वगैरे वगैरे वगैरे. आणि आम्ही शेवटी म्हटलं आता त्यांच्या दरबारी आलोय, ते घेतील बघून, आपण कशाला लोड घ्यायचा, म्हणून आम्ही येऊन मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी दर्शन झालं. 10 वाजले, 10:30 वाजले, 11 वाजले, त्या माणसाचा पत्ताच नाही. बरं, आमचं सगळं पुढचं शेड्यूल डिपेंडेंट होतं. आणि शेवटी गंमत अशी झाली, वडील म्हणाले अरे हे बघ आता वेळ खूप जातोय, त्याला आता शोधणार तरी कुठे, फोन नाही काही नाही त्याचा. कदाचित ती गाडीची सेटिंग काय आपली झाली नसावी, तर आपण बेस्ट ऑप्शन एक काम करू, आपण इथे जेवण करूया आणि आपण बघूया पुढचं काय करायचं ते प्लॅन करूया. आणि ते महाप्रसाद असतो बघ तिथे. त्या महाप्रसादाला आम्ही बसलो आणि तो आतमध्ये आला. तर त्याला आम्ही विचारलं कुठं होतास रात्रभर. त्याला त्यांनी असं सांगितलं की मला गाडीतच झोपावं लागलं, त्या गॅरेजपर्यंत गाडी नेणंच पॉसिबल नव्हतं, ठीक आहे. आणि सकाळी ज्या वेळेला तो कोणाच्या तरी मागे बसून त्या गॅरेजपर्यंत गेला, त्यावेळेला त्या गॅरेजवाल्याने असं सांगितलं ही गाडी आमच्याकडनं काही रिपेअर होणार नाही, ही गाडी तुम्हाला टो करायला लागेल आणि ह्याचं जर रिपेअरिंग होईल ते अक्कलकोटलाच होईल. ओके. म्हणून ती गाडी त्यांनी ओढत तिथपर्यंत आणली. तो पार्ट अक्कलकोटमध्येच सापडला आणि त्याच्यानंतर आमच्या घरच्यांना असा साक्षात्कार झाला
कदाचित स्वामींची इच्छा अशी असावी की यांनी महाप्रसाद घेऊन मगच बाहेर हो. पडावं. वा, खरं तर बरेच किस्से असतील तुमच्याकडे. मग मला तर ह्या गप्पा संपूच नाहीत असं वाटतंय. पण एक मात्र मान्य करायला पाहिजे की ह्या जगात अनुभव आहेत, अनुभूती आहेत, पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी आहेत. तुम्ही अनुभवल्या, बघितल्या तर. आणि आत्ता बरेच विषय आहेत, म्हणजे चकव्यासारखे विषय आहेत किंवा आपण ते राखणदार म्हणतो त्याच्यासारखे विषय आहेत. पण हा विषय कधीच न संपणार आहे. म्हणजे मला असं वाटतं की हा एकमेव विषय असा आहे की ज्याचे भाग होत राहतील, संपणार नाही. म्हणजे जितका वाढत जातो तितका अजून तो खोलवर जातो. मग आता स्वामी समर्थांबद्दल बोलणार तर स्वामी समर्थांचेच किती किस्से आहेत. प्रचंड आहेत. म्हणजे मला आता, मी शेवटाकडे येत होतो पण मला अचानक आठवलं, मला कोल्हापुरात ऐकलेली घटना आहे की कोल्हापुरात मध्यंतरी पूर आलेला आणि त्या एकांच्या घरी एक माझ्या ओळखीचे आहेत, तर त्यांनी, ज्यांच्याबरोबर मी शूट पण केलं आहे कोल्हापुरात, तर त्यांनी मला सांगितलं की अरे त्या पुरामध्ये एक बाई आम्हाला द्यायला आली होती, लक्ष्मी नावाची, जेवण, आणि तिने 3 दिवस अन्न दिलं, पण आम्ही तिला नंतर आयुष्यात शोधू नाही शकलो. आणि मला तेव्हा कळलं की कुठलं काय तुमच्या आयुष्यात काय येईल, कुठनं कनेक्शन येईल, काय खरं खोटं तुम्ही शोधूच शकत नाही. आणि मला वाटतं हेच ह्या पॉडकट्ट्याचा भाग आहे की या कट्ट्यावर आज आम्ही त्या गोष्टींबद्दल गप्पा मारल्या ज्या आपण अनुभवतो पण लॉजिकली आपण कोणाला सांगू शकत नाही, आणि सांगितलं तर कोणाला कळेल का ते पण नाही माहिती, कारण याच्यामध्ये खरं खोटं नाही, फक्त अनुभूती आहे. आणि असे किस्से तुमच्याकडे असतील तर एखादा कमेंटमध्ये आम्हालाही कळवा. आमचे 2 मित्र आहेच आहेत असे किस्से सांगायला, आणि पुढे अजून असा एखादा विषय हवा आहे का ते पण आम्हाला कमेंटमधनं कळवा. बाकी 2 माझे मित्र आज इकडे आले, मला खूप भारी वाटलं. थँक्यू मित्रांनो. परत कधीतरी वेगळ्या विषयासाठी भेटू.